सेट 1.2 मधलं थर्ड एक्झाम्पल आपलं चालू होतं बघा. त्याच्यामध्ये x + y = 0 या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्राफ काढायचा. एक्सची व्हॅल्यू 2, वायची -2, एक्सची 1 आणि वायची किती -1 म्हणजे 2, -2 आणि 1, -1. आता बघा या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे 2x - y = 9. बघा या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू जर 3 घेतली तर पुढील इक्वेशन ठेवू 2x - y = 9. एक्सच्या ऐवजी आपण 3 ठेवलं. 3 2 जार किती होतात 6 - y = 9. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वायची व्हॅल्यू काढायची. म्हणून इथं 3 2 जार किती होतात 6. म्हणून 6 - y = 9. देअरफॉर -y = 9 - 6 म्हणजे या ठिकाणी +6 इकडे आल्यावर काही मायनस. देअरफॉर -y = 3 आणि y = किती -3. म्हणून इथं कॉर्डिनेट येईल 3, -3. तशीच आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती ठेवणार आहे 2. बघा 2 × x - y = 9 म्हणजे 2 2 जार 4 -y = 9 +4 इकडे गेल्यावर मायनस होईल. -y = 9 - 4 म्हणजे इथं येईल 9 - 4 5. मायनसने पाहिजे आपल्याला फक्त y पाहिजे. y = -5 म्हणजे 2, -5. अशा पद्धतीने आपण फक्त टेबल्स बघितलेले आहेत आणि तुम्ही ग्राफ काढून घ्यायचा आहे. आता बघणार आहे आपण 4 एक्झाम्पल 4 नंबरचं. बघा विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. 3x - y = 2 दिलेलं आहे. आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 1 घेणार आहोत. आता इथे एक्सची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर बघा 3 1 जार म्हणजे 3 × 1 - y = 2 अशा पद्धतीने आहे. 3 1 जार 3 - y = 2 -y = 2 - 3 +3 इकडे गेल्यावर मायनस -y = -1 देअरफॉर y = 1 या ठिकाणी येणार म्हणजे 1, 1 इथं आपल्याला काय आलेलं आहे व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण या ठिकाणी सेकंड ठेवू. समजा आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू ठेवू -2. बघा आता -2 ठेवल्यानंतर काय होणार ठेवू आपण. बघा मायनस ठेवलीच नाही आपण म्हणून पुट x = -1 म्हणजे 3 - 1 -y = 2. 3 - 1 किती होणार -3 -y = 2. देअरफॉर -y = 2 + 3 म्हणजे किती येणार -y = 5. देअरफॉर y = -5 म्हणजे x - 1 असेल तर इथे किती -5 म्हणजे -1, -5 इज द कोऑर्डिनेट ऑफ द. ओके. आता सेकंड बघू आपण. या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन दिलेलं आहे 2x - y = 3 दिलेलं आहे. आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0 ठेवू. ओके. बघा 2, 0 - y = 3 इज इक्वेशन मायनस येणार 0 म्हणजे 0 - y = 2 -y = +3 देअरफॉर y = किती येणार -3. कोऑर्डिनेट झाले तिथे 0, -3. मग या ठिकाणी आपण 2 ठेवू. समजा x = किती ठेवू 2. ओके. 2 × 2 - y = 3 इक्वेशन दिले. 2 2 जार किती होतात 4 - y = 3 -y = 3 - 4. ओके. -y = किती -1 देअरफॉर y = +1 म्हणजे कोऑर्डिनेट झाले 2, 1. अशा पद्धतीनं तुम्हाला दोन्ही टेबल दिलेले आहेत. त्याच्यावरून तुम्ही छानपैकी ग्राफ काढू शकता. फोर्थ एक्झाम्पल आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं सेकंड मधलं फोर्थ. बघा ग्राफ काढायचा आपल्याला. सायमल्टेनियस इक्वेशन आपण बघतो आहे त्याच्याबद्दलचा टेबल आपल्याला तयार करायचा आहे. इथे इक्वेशन दिलेले सायमल्टेनियस 3x - 4y = -7. ओके. या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू -1 घेणार आहे. -1 घेतल्यानंतर बघा इक्वेशन दिलेलं आहे 3 × -1 - 4y = -7 अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू केली. 3 1 जार -1 किती होता -3 - 4y = -7. या ठिकाणी आपण -4y इथे घेतली -7 + 3 -4y = -7 + 3 काय होतं -4. देअरफॉर y = 4/4 म्हणजे 1 म्हणून इथं आहे -1, 1 इथं कोऑर्डिनेट. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेणार आहे x = 3. 3 3 जार किती होतात 9 नंतर -4y = -7 म्हणून -4y = -7 +9 इकडे गेल्यावर -9 होतं. यांची ॲडिशन करायची -16 म्हणजे -4y = -16 बोथ साईड मायनस म्हणून प्लस होऊन जाईल. ते 4y = 16 डिवाइड करायचं y = 4 म्हणजे इथं आहे
बघा 3 आणि 4 म्हणजे त्याचे कॉर्डिनेट आहे 3, 4. सेकंड त्याच्याबद्दल सायमल्टेनियस इक्वेशन आहे 5x - 2y = 0. पहिली व्हॅल्यू आपण 2 ठेवणार आहे बघा. 5 2 जार किती होतात 10. -2y = 0. -2y = -10. इकडे गेल्यावर -10 होईल म्हणजे बोथ साईड मायनस आहे म्हणून प्लस होऊन जाईल. 2y = 10, y = 5 म्हणजे फर्स्ट कॉर्डिनेट आहे 2, 5. सेकंड आपण एक्सची व्हॅल्यू घेतली -2 बघा. या ठिकाणी इक्वेशन आहे 5x - 2y = 0. एक्सची व्हॅल्यू आपण किती घेणार आहे -2 म्हणजे 5 - 2 किती होतात -10 -2y = 0. -2y = +10. ओके. -y = 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार -y = 5, y = -5 म्हणजे कॉर्डिनेट आहे -2, -5. अशा पद्धतीनं तुम्ही ग्राफ काढून घ्यायचा आहे. 1.2 प्रॅक्टिस सेटमधलं आपलं 6 गणित चालू आहे. इथं दिलेलं आहे 2x - 3y = 4. बघा या ठिकाणी कसं सॉल्व करायचं. एक्सची व्हॅल्यू मी ठेवणार आहे 2 म्हणजे आपण 2 इन ब्रॅकेट 2 - 3y = 4 घेऊ. 2 2 जार किती होता 4 - 3y = 4 -3y = 4 - 4 -3y = 0. therefore y = 0. या ठिकाणी तुमचं सोल्युशन येणार म्हणजे इथं कॉर्डिनेट आहे 2, 0. आता सेकंड व्हॅल्यू या ठिकाणी ठेवलेली आहे 5. x = किती ठेवलेली आहे 5 बघा. 2 इन ब्रॅकेट 5 -3y = 4. 5 2 जार किती होतात 10 -3y = किती येतात 4 -3y = 4 - 10. therefore -3y = कॅल्क्युलेशन करा -6. बोथ आर मायनस. therefore 3y = 6. y = 6/3. y = किती येणार विद्यार्थी मित्रांनो 2 म्हणजे कॉर्डिनेट झाले 5, 2. अशा याच्यावरून तुम्ही ग्राफ काढून घेऊ शकता. बघा आता सेकंडचे इक्वेशन दिलेलं आहे सायमल्टेनियस त्याच्यामधलं 3y - x. आता या ठिकाणी yची व्हॅल्यू किती आहे 1. ओके म्हणून 3y - x = 4 असं दिलेलं आहे. yच्या ठिकाणी 1 ठेवायचं. 3 इन ब्रॅकेट -1 - x = 4. 3 1 जार 3 - x = 4. therefore -x = 4 - 3 -x किती येतात 1. therefore x किती -1 म्हणून कॉर्डिनेट झाली -1, 1. ओके. याच्यामध्ये जी सेकंड व्हॅल्यू आपण घेणार आहे yची व्हॅल्यू घेतलेली आपण किती घेतलेली आहे 2 कारण इथं y अगोदर बरोबर सोपं जात आहे म्हणून 3 इन ब्रॅकेट 2 - x = 4. 3 2 किती होतात 6 -x = 4. therefore -x = 4 - 6 -x किती -2. both side are minus. therefore x = +2 is the solution of x. therefore coordinate is 2, 2. अशा पद्धतीने आपण फक्त ग्राफचा टेबल पाहिलेला आहे. याच्यावरून तुम्ही छानपैकी ग्राफ पेपरवर ग्राफ काढून घ्या, आलेख काढून घ्या आणि तुमच्या सरांकडून मॅडमकडून तपासून घ्या. अशा पद्धतीनं माझं जे चॅनल आहे निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनल याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून मी पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तो पण तुम्ही आवश्यक बघा आणि तुमच्या स्टुडंटला फॉरवर्ड करा, मित्रांना फॉरवर्ड करा. ओके. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.